आता आपण सोडवणार आहोत क्वेश्चन नंबर 7. A cylinder and a cone have equal bases. The height of a cylinder is 3 cm and the area of its base is 100 cm square. The cone is placed upon the cylinder. Volume of the solid figure so formed is 500 cm cube. Find the total height of the फिगर. आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे, बेस सारखा आहे म्हणून सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर सिलेंडरची आपल्याला जी आहे हाईट सांगितलेली आहे 3 सेंटीमीटर आणि तिचा बेस जो आहे, एरिया ऑफ इज बेस किती सांगितलेले 100 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे ऑफकोर्सली कोनचा पण बेस काय आहे, एरिया ऑफ इज बेस आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आता आपल्याला सांगितलं की त्याने एकमेकावरती ठेवल्यावरती जो काही तयार झालेला फिगर आहे त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो आहे 500 सेंटीमीटर क्यूब. आपल्या शोधून काढायला सांगितलेला आहे हाईट ऑफ द फिगर. एक आपल्याला हाईट सांगितलेली आहे 3. आपल्याला कोणची हाईट शोधून काढायची आणि प्लस करून ती दाखवायची आहे. चला बघूया आन्सर कसं काढायचं आहे ते. मी इथे लिहून घेतलेले इन्फॉर्मेशन. हाईट ऑफ अ सिलेंडर इक्वल टू 3 सेंटीमीटर. एरिया ऑफ इस बेस पाया आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर स्क्वेअर. वॉल्यूम ऑफ द फिगर इक्वल टू 500 सेंटीमीटर क्यूब. Therefore height of the figure equal to what? The cone is placed upon the cylinder. Therefore sum of volume of a cone and volume of a cylinder is total volume of the solid figure. Volume of the figure is equal to volume of cone plus volume of cylinder. मग आपल्याला वॉल्यूम ऑफ कोनची आणि वॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला लिहायचा आहे आणि वॉल्यूम ऑफ द फिगर किती आहे 500 सेंटीमीटर क्यूब लिहून घेतलेलं आहे आपण. आणि आपण म्हणालो होतो की त्यांचा जो बेस आहे तो सेम आहे, तो आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आपण लिहून घेतलेला I1/3 पाया आर स्क्वेअर एचच्या ऐवजी 100 लिहून घेतलेलं आहे. एच ॲज इट इज ठेवलं कारण आपल्याला हाईट शोधून काढायची आहे. प्लस पाया आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 इंटू हाईट सांगितलेली आहे सिलेंडरची, त्यांनी आपल्याला 3 सेंटीमीटर ती लिहून घेतलेली. I1/3 इंटू 100 इंटू एच प्लस 100 इंटू 3 इज इक्वल टू 300. आता 300 मायनस आहे तर आन्सर येईल 200 इक्वल टू 1/3 इंटू 100 इंटू एच जो आहे तो आपण 1/3 इंटू 100 जो आहे तो आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करून जो आहे राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला करून घ्या. म्हणजे काय 3 इंटू 1 इंटू 100 किंवा आपण असं पकडूया 3/100. मग 100 1 जा 100, 100 2 जा 200, 2 3 जा 6 सेंटीमीटर इज इक्वल टू हाईट ऑफ अ कोन. द टोटल हाईट ऑफ द फिगर इक्वल टू हाईट ऑफ अ कोन प्लस हाईट ऑफ अ सिलेंडर. हाईट ऑफ अ कोन आपली किती आहे 6 आहे आणि हाईट ऑफ अ सिलेंडर किती आपल्याला तिने दिलेली आहे 3. 6 + 3 इज इक्वल टू 9. देअरफॉर द टोटल हाईट ऑफ द फिगर इक्वल टू 9 सेंटीमीटर. आता आपल्याला काय झालं, आधी आपण हाईट ऑफ अ कोन काढली, मग आपल्याला टोटल हाईट ऑफ द फिगर माहिती पडलेली आहे. हा प्रश्न जवळजवळ आपल्याला 3 मार्कांचा आहे कारण आपल्याला काय काय लिहायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ अ कोन लिहायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर लिहायचं आहे, तेव्हा आपल्याला आन्सर मिळणार आहे. आणि मग त्याच्यानंतर जो आहे तो आपल्याला टोटल हाईट ऑफ द फिगर मिळणार आहे. हा क्वेश्चन आहे 3 मार्कांचा.